नमस्कार, वेलकम टू ऋग्वेद्स किचन. आज मी आपल्यासाठी शेवग्याची आमटी बनवणार आहे. ती म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने. आता तुम्ही म्हणताल सोपी पद्धत म्हणजे अजून काय वेगळं दाखवणार. तर तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे की कसं सोप्या पद्धतीने आपण ती आमटी करू शकतो. प्रत्येक वेळेस आपण काय करतो, तुरीची डाळ शिजवायची, मग पुन्हा त्याला वेगळी फोडणी करायची, म्हणजे त्याच्यामध्ये आपला वेळ बराचसा जातो. तर आता बघा मी कशा पद्धतीने सोपी आणि अगदी चविष्ट अशी शेवग्याची आमटी करते. ते पहिल्यांदा 1-2 डाव तेल घेतलेलं आहे, त्याला जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे. थोडासा लसूण, कढीपत्ता, टॅमॅटो, हळद, हिंग आणि थोडेसे आपले जे घरातले मसाले असतात ते मसाले घालायचे आणि चांगला टॅमॅटो शिजोस्तवर छान परतून घ्यायचं. थोडं झाकून टॅमॅटो शिजवला म्हणजे तो छान शिजला जातो. त्यानंतर मी 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या, साल काढून स्वच्छ धुवून त्या आता मी फोडणीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि हे जे वाटण आहे ना, हे मी घरी केलेलं वाटण आहे. आपण आपल्या घरामध्ये जसं वाटण करतो त्या पद्धतीने वाटण करायचं. कांदा, टॅमॅटो, लसूण, खोबरं आवडत असेल तर खोबरं, कोथिंबीर, आल्याचा एक छोटासा तुकडा, असं सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि एक साधारण वाटीभर केलं तर आपल्याला 8 दिवस तर आरामशीर जातं. तसं करून ठेवायचं, फ्रीजमध्ये छान राहतं. आपल्याला जेव्हा ज्या भाजीला घालायचं आहे त्या भाजीमध्ये वापरायचं ते. आता त्याच्यामध्ये मी मीठ, साखर चवीनुसार घातलेली आहे. आता हे छान एकत्र करून छान परतून घ्यायचं आणि 5 मिनटं वाफ येण्यासाठी ठेवायचं आहे. असं छान झाकून ठेवायचं. 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं साधारण बघायचं. छान तेल सुटलं त्याला की एकदा ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता थोडीशी कोथिंबीर घातली, शिजताना घातली ना म्हणजे मग त्याला वास छान येतो भाजीला. आता तुम्ही म्हणताल की मी काय असं सोपी भाजी करणार आहे, तर तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि थोडी मी मसूर डाळ आणि हरभरा डाळ वापरलेली आहे. ती जरा भाजून घेतली आणि त्याचं मिक्सरला असं जाडसर भरड काढली. ती एक अर्धी वाटी किंवा 2 चमचे 4 चमचे, तुम्हाला जेवढं पातळ जसं पाहिजे किंवा घट्टपणा जसा पाहिजे त्या पद्धतीने तेवढं त्याच्यामध्ये ती डाळ, भाजून भरड काढलेली डाळ त्यामध्ये घालायची. आणि पाणी आपल्याला जेवढं पाहिजे ते आपल्या पद्धतीने किंवा किती घट्ट पातळ करायची आहे भाजी त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं. आणि वाफेवरती बऱ्यापैकी शेवगा शिजून जातो. तर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून पुन्हा 1-2 उकळ्या घ्यायच्या आणि भाजी छान शिजून घ्यायची. बघा किती छान झाली आहे भाजी. याला भाजी म्हणा किंवा आमटी म्हणा, जे आवडतंय तुम्हाला त्या पद्धतीने, पण करा हे महत्त्वाचं आहे. या पद्धतीने एकदा करून बघा आणि कशी झाली भाजी हे मला कमेंटमध्ये सांगा. ही सोपी पद्धत तुम्हाला आवडली का हेही मला सांगा. पुन्हा थोडंसं तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल, कारण मला पातळ पाहिजे त्यामुळे मी थोडं पुन्हा पाणी घालून थोडंसं त्याला एकदा शिजून घेतलंय परत एकदा. आता शेवगा पण छान शिजलाय आणि डाळ पण आपण भाजलेली असते त्यामुळे ती पटकन शिजून जाते. आता वरून कोथिंबीर घातली आणि आपल्याला आता जेवायला घ्यायला वरण म्हणा किंवा भाजी म्हणा तयार आहे. बघा किती छान झाली. घट्ट पातळ आपण आपल्या सोयीनुसार करायचं.